नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चटकदार आंबट तिखट चवीला खूप कमाल लागणारी पुदिन्याची चटणी कशी करायची ते बघतोय। तर बघा, मस्त अशी दाटसर होते आणि छान हिरवागार रंग येतो। तुमची सुद्धा पुदिन्याची चटणी छान हिरवीगार राहावी, कारण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की पुदिन्याची चटणी आम्ही जेव्हा करतो तेव्हा तर त्याला हिरवागार रंग येतो, पण 2-3 दिवस ठेवली तर ती चटणी काळी पडते। तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या पद्धतीने ही पुदिन्याची चटणी बनवली त्या पद्धतीने तुम्हाला छान हिरवीगार पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल। अजिबात कुठे स्किप करून बघू नका। जर व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुमची छान पुदिन्याची चटणी होणार नाही आणि याचा रंग छान असा हिरवागार सुद्धा येणार नाही। आणि 10 ते 12 दिवस ही पुदिन्याची चटणी आरामात फ्रीजमध्ये टिकते। रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा 2 ते 3 दिवस आरामात टिकते आणि जसा तसा याचा रंग राहतो। तुमची ही पुदिन्याची चटणी जशी तशी राहावी, अजिबात कुठेच काळी पडावी नाही। या व्हिडिओमध्ये पुढे एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगितलेली आहे। ही चटणी तुम्ही सँडविच सोबत खाऊ शकता। यापूर्वी मी पुदिना चटणी आणि सँडविच कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। चला तर मग मस्त अशी दाटसर आणि हिरवीगार पुदिन्याची चटणी बनवायला सुरुवात करूयाच। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी चटपटीत आंबट तिखट चवीची हिरवीगार पुदिन्याची चटणी बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी आपल्याला साहित्य बघून घ्यायचं। तर बघा, इथं मी 1 वाटी एवढी पुदिन्याची पानं घेतली आणि त्याला छान निवडून घेतली आणि नंतर मग 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। बघा, कोवळीच आहे, याची मी देठसुद्धा घेतली आहे, कारण कोवळ्या प्रमाणात ही पुदिन्याची पानं आहे। तर इथं 1 वाटी कोथिंबीर, बघा देठासहित ही कोथिंबीर घेतली मी, कारण याची देठं कोवळी आहेत म्हणून। 5 ते 6 हिरव्या मिरच्या ह्या कट करून घेतल्या। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे 2 चमचे आणि 2 चमचे साखर लागेल। 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ह्या सुद्धा बारीक कट करून घेतल्या। आणि इथं मी फरसाणमधले शेव घेतले आहे। बघा, फरसाण आपण बाजारातून विकत आणतो त्यामध्ये अशी ही शेव असतात, मी तेच घेत आहे, कारण हे चवीला खूप छान लागतात म्हणून। अर्धा इंच इतका आलं लागेल आणि 1 लिंबाचा रस पिळून घेतला। आता सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हा पुदिना घालून घ्यायचा आणि पाणी न घालता याचं असंच बारीक असं वाटण करून घ्यायचं। आणि बघा, इथं मी पाणी न घालता पुदिन्याच्या पानाचं वाटण करून घेतलं, तुम्ही बघू शकता जाडसरच आहे। आता यामध्ये आपल्याला एक साहित्य घालून घ्यायचं आहे। तर इथं कोथिंबीर घालून घेते आणि त्यासोबतच घालून घ्यायचं आहे लिंबाचा रस। लिंबाचा रस तुम्ही यामध्ये अवश्य घाला, कारण लिंबाच्या रसामुळे ही पुदिन्याची चटणी अजिबात काळी पडणार नाही। आता आणखी याचं मिक्सरला आपण वाटण करून घेऊया। बघा, इथं मिक्सरला छान मी पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं आहे। छान सुगंध येत आहे, तुम्ही बघू शकता। छान असं हिरवगार हे वाटण झालं आहे। आपण मिरची सगळ्यात शेवटी घालूया। तर सगळ्यात आधी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। भाजलेली शेंगदाणे आहे त्याचा कूट करून घेतला। त्याचप्रमाणे 2 चमचे इतकी साखर। इथं मी फरसाणमधील शेव घेतले आहे तेच यामध्ये घालत आहे, किंवा मग तुमच्याकडे सेपरेट जरी असे शेव असले तरी तुम्ही ते घालू शकता। यामध्ये लसूण आणि आलं, बघा इथं सगळे साहित्य घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। बघा, एकदम छोटी वाटी आहे, एवढं पाणी घालून घेतलं। आता मिक्सरला झाकण लावूयात आणि मस्त अशी बारीक पेस्ट करून घेऊया। आणि इथं तुम्ही बघू शकता छान मी मिक्सरला मस्त असं वाटण करून घेतलं। बघा, काय रंग आला आहे सुरेख, छान असा हिरवागार रंग आला आहे आणि याचा स्मेलसुद्धा खूप छान येत आहे। आता आपल्याला सगळ्यात शेवटी बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। आता पाणी न घालता आपल्याला याचं असंच वाटण करून घ्यायचं। बघा, पुदिन्याची चटणी ही दाटसरच ठेवायची, आपल्याला अजिबात ती पातळ करायची नाही। तर यामध्ये आपण एकदम कमी पाणी वापरून याचं वाटण करून घेतलं होतं। आता मिरच्या आपण यामध्ये घालून घेतल्या। आता आपल्याला पाणी न घालता असंच याची पेस्ट करून घ्यायची। बघा, इथं मिक्सरमध्ये छान असं वाटण करून घेतलं मी आणि मस्त इथं बघा छान हिरवागार रंग आला आहे आणि जसा तसा
10 ते 12 दिवस हा रंग टिकून राहतो. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो, तर त्यांची पुदिन्याची चटणी ही लगेच काळी पडते, छान त्याला हिरवागार रंग आलेला नसतो. तर यामध्ये मी जे साहित्य वापरलं ते साहित्य तुम्ही वापरून बघा, तुमची चटणी छान हिरवीगार राहील. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ सगळ्यात शेवटी घाला, कारण मीठ अगोदरच घातलं तर याला भरपूर प्रमाणात असं पाणी सुटेल. आता व्यवस्थित ही मिक्स करून घेते. बघा इथं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि बघा खूप छान याचा स्मेल येत आहे, जबरदस्त, खायला खूप भारी लागते. आता ही चटणी मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. बघा इथं मी चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली. छान अशी दाटसर झाली आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता. बघा किती थिकनेस आहे यामध्ये. तुमची सुद्धा पुदिन्याची चटणी ही छान अशी दाटसर व्हायला हवी. आपल्याला काय करायचं आहे, मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे. जेव्हा आपली चटणी रेडी होईल तेव्हा अगोदरच मीठ घातलं तर त्याला भरपूर असं पाणी सुटेल आणि पुदिन्याची चटणी ही एकसंध राहणार नाही. तर यामध्ये लिंबाचा रस वापरला आहे, त्यामुळे ही चटणी अजिबात काळी पडणार नाही. 10 ते 12 दिवस आरामात टिकेल. आणि जे जे साहित्य टाकलं त्याने सुद्धा चव खूप छान लागेल. तर मस्त इथं दाटसर पुदिन्याची चटणी बनून तयार आहे. ही चटणी तुम्ही सँडविचसोबत खाऊ शकता. जर एखादी चाटची रेसिपी केली तर त्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आंबट तिखट मस्त अशी याची चटपटीत चव लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.